36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या 36व्या पुण्यस्मरणानिमित्त वेरूळ येथे जगद्गुरू जनशांती धर्म सोहळ्याचं आयोजन 25 नोव्हेंबरपासून करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाची सांगता मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी हजारो भाविकांच्या उपस्थित भक्तिमय वातावरणात करण्यात आली आहे. श्री बाबाजींचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झालाय. देशभरातून लाखो भाविक आणि मान्यवर, संत महंत, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या. लाखो भाविकांच्या गर्दीनं वेरूळ नगरी फुललेली होती. 8 दिवसीय कार्यक्रमामध्ये भाविकांच्या गर्दीनं उच्चांक गाठलाय. सामाजिक उन्नती आणि राष्ट्रकल्याण या उद्देशानं या कार्यक्रमाला यंदा विशेष महत्त्व राहिले. सांगतेच्या दिवशी वेरूळमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भव्य शोभायात्रा संपन्न झाली आहे. त्यानंतर मुख्य व्यासपीठावर श्री बाबाजींच्या पादुकांचे पाद्यपूजन शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते तर यावेळी कमलाकर गुरु शिवपुरी यांनी पौराहित्य केले. सोहळ्यामध्ये 11,000 भाविक अनुष्ठानासाठी बसलेले होते. त्यांच्या मौन व्रताची सांगता करण्यात आली. तर 751 कुंडी शिवशक्ती मनोवांछित अतिरुद्र स्वाहाकार महायज्ञ कार्यक्रमात 25,000 भाविकांनी सहभाग घेतला. या यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. यासह अखंड नंदादीप अभिषेक, हस्तलिखित जप, साधना, नामसंकीर्तन, भगवत पारायण, श्रमदान या कार्यक्रमात हजारो भाविकांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेटी दिल्या. तर सांगतेच्या दिवशी जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी कार्यक्रमात भेट देऊन आम्ही शांतिगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. अखेरच्या दिवशी महाप्रसाद वितरणासाठी विविध भाविकांनी स्वतःचे ट्रॅक्टर आणलेले होते. त्यातून बुंदी आणि मसाले भात महाप्रसादाचं उपस्थित भाविकांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी भाविकांना दररोज विशेष महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. ही जबाबदारी छत्रपती संभाजीनगर भक्त परिवाराने पार पडली आहे. तर कार्यक्रमासाठी येणारे अतिथी आणि संत महंत ब्रह्मवृंदांची व्यवस्था नाशिक शहर भक्त परिवाराने पार पडली. जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, जालना, बीड, पुणे, ठाणे यांसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जय बाबाजी परिवाराने विशेष परिश्रम घेतले. 8 दिवसीय सोहळ्यामध्ये सहभागी झालेले लाखो भाविक, देशभरातून आलेले पूजनीय संत आणि सर्व मान्यवरांचे हा पुण्यस्मरण सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य आणि सेवा केली, या सर्वांचे जय बाबाजी भक्त परिवार आणि उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या वतीने राजेंद्र पवार यांनी आभार व्यक्त केले. जय बाबाजी भक्त परिवाराने गेल्या 16 वर्षांपासून राजकारणाचे शुद्धीकरण ही मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक मताची ताकद प्रत्येकाने या पवित्र कार्यात सहभागी व्हावे यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. राज्यामध्ये होणाऱ्या नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांची धामधूम सुरू होती. या पार्श्वभूमीवर उपस्थित भाविकांना मतदानासाठी लवकर जाण्यासाठी कार्यक्रमाची सांगता लवकर करण्यात आली आहे. त्यामुळे भाविक बाबाजींच्या सोहळ्यामध्ये देखील सहभागी झाले आणि सांगता झाल्यानंतर आपापल्या गावामध्ये मतदानासाठी देखील परतल्याचं पाहायला मिळालं. यासह बाबांच्या परंपरेतील महत्त्वाचे म्हणजे सकाळी श्रमदान आणि दुपारी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी गावी मतदानासाठी भाविक परतले. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी धरमसिंग रोड, छत्रपती संभाजीनगर.